नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 विषय भाषा ही प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण उतारा पाहूया. उतारा पाहताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अगोदर आपण सुरुवातीला काय करायचं, तर प्रश्न आहेत हे प्रश्न फक्त वाचून घ्यायचे. प्रश्न वाचूया. सुरुवातीला आपण व्यंकटेश माडगूळ यांचे मूळ गाव कोणते? माडगूळकर यांची रेखाचित्रे कोणत्या पुस्तकात पाहायला मिळतात? व्यंकटेश माडगूळकरांचे टोपण नाव कोणते? हे प्रश्न आहेत आणि हा उतारा आहे. आता आपण उतारा वाचूया. व्यंकटेश दिगंबर माडगूळकर या लेखकाचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील माडगूळ या गावी झाला. त्यांनी मानदेशी मानसे या नावाने गोष्टीचे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकातील गोष्टी वाचून आपणास खेड्यातील सामान्य माणसांची सुखदुःख, त्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव, त्यांचे व्यवसाय याबद्दल माहिती मिळते. बनगरवाडी नावाची कादंबरीही त्यांनी लिहिली. ही दोन्ही पुस्तके मराठी भाषेत लिहिली असल्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली. ते चांगले चित्रकार झाले असते, पण कागद, रंग, ब्रश ही खर्चिक साधने विकत घेण्यास पैसे नव्हते. कमी साधनात त्यांनी रेखाचित्रे काढली. माडगूळकर चांगले रेखाचित्रकार होते. मानदेशी मानसे या गोष्टीच्या पुस्तकात त्यांची रेखाचित्रे पाहायला मिळतात. व्यंकटेश माडगूळकरांशी जवळचा संबंध असलेले लोक त्यांना तात्या या टोपण नावाने ओळखत होते. पहा, उतारा वाचला. उतारा वाचल्यानंतर पहिला प्रश्न आहे, व्यंकटेश माडगूळ यांचे मूळ गाव कोणते? तर या ठिकाणी उतार्यात दिलेला आहे, आपण आपला जन्म ज्या गावी झाला ते आपलं मूळ गाव असते. मग जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ या गावी काय झाला होता. त्यामुळे त्यांचे जन्मगाव हे कुठलं आहे? माडगूळ आहे. पुढं आहे पर्याय प्रश्न क्रमांक 2. माडगूळकर यांची रेखाचित्रे कोणत्या पुस्तकात पाहायला मिळतात? तेव्हा त्यांनी दिलेलं होतं, ते रेखाचित्रकार होते. मानदेशी माणसे हे आहे की नाही, या गोष्टीच्या पुस्तकात त्यांची रेखाचित्रे पाहायला मिळतात. कुठे मिळतात? मानदेशी मानसे. यानंतर बघा, व्यंकटेश माडगूळकरांचे टोपण नाव कोणते? तर आपल्याला पर्याय उतार्यात दिलेलं आहे, व्यंकटेश माडगूळकरांशी जवळचा संबंध असलेले लोक त्यांना तात्या या टोपण नावाने ओळखत होते, म्हणून त्यांचं टोपण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 3 तात्या. पुढचा प्रश्न आहे क्रमांक 4 ते 6 साठी कविता काळजीपूर्वक वाचा. त्याखाली प्रश्नांसाठी उत्तरांचे योग्य पर्याय शोधा. तर आपण आधी प्रश्न फक्त वाचून घेऊया. रानामध्ये कोण चरत आहे? कुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उतार्यातून निवडा. वरील कवितेत कोणत्या महिन्याचे नाव आहे? आता आपण कविता वाचूया. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय त्याचा, श्रावण महिमा एकसुरे. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, परी जातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निगती ललना, हर्ष माझ्या हृदयात, वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. तर बघा, त्याचा चौथा प्रश्न आहे, रानामध्ये कोण चरत आहे? तर या ठिकाणी बघा, पहिल्याच ओळीत आहे खिल्लारे चरती राणी, त्याच्यामुळे रानात कोण चरत आहे? तर पर्याय क्रमांक 4 खिल्लार. पुढचा प्रश्न आहे, कुरूप या शब्दाला विरुद्धार्थी शब्द उतार्यातून निवडा. तर बघा, कुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो सुंदर. तर हा सुंदर परडी, सुंदर बाला हे शब्द या उतार्यात आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 कुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सुंदर. त्यानंतर वरील कवितेत कोणत्या महिन्याचे नाव आहे? बघा, या कविता दिली आपण, वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. तर कोणतं आहे? श्रावण महिन्याचं पर्याय क्रमांक 2 त्यामध्ये नाव दिलेलं आहे. त्यानंतर पहा प्रश्न 7वा आहे, कोण या काम करत नाही? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा. तर अधोरेखित शब्द कोणता आहे? तर कोण. मग कोण हे काय आहे? तर कोण हे सर्वनाम
आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. प्रश्न 8वा. प्रश्न 8वा बघा. निष्कलंक, सावली, आशीर्वाद, सरस्व. तर या ठिकाणी सावलीची ही ल ची दुसरी वेलांटी पाहिजे होती, शची ही दुसरी वेलांटी आणि सर्वस्व या ठिकाणी असं लिहितात ते असं लिहिलेलं आहे असं पाहिजे होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, 3 चुकीचा आहे, 2 चुकीचा आहे. हा निष्कलंक हा शुद्ध शब्द या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे 9. गायक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. मी पाठीमागं तुम्हाला सांगितलं होतं या विरुद्ध लिंगी शब्द कसे ओळखायचे ते. गायक तर विरुद्ध लिंगी शब्द गायिका. हा पर्याय क्रमांक 3 त्याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10. वेडात मराठे वीर दौडले 7 या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. दौडले हा शब्द अधोरेखित केलेला आहे. दौडणे ही क्रिया आहे म्हणून याचं उत्तर हे दौडले हे क्रियापद आहे. खालील वाक्यात खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे. बघा या ठिकाणी आपण काय म्हणतो, गवळी तो गवळी म्हणतो. त्यामुळे हा फक्त ती गवळी म्हणत नाही म्हणून पुल्लिंगीचा आहे फक्त, त्यामुळे तो येणार नाही. मोर तो मोर म्हणतो, ती मोर म्हणत नाही म्हणून हा पण पुल्लिंगीच येणार. सुतार तो सुतार म्हणतो, ती सुतार म्हणतो का आपण नाही, त्यामुळे हा पण पुल्लिंगीच म्हणतो. पर्याय क्रमांक राहतो डॉक्टर. मग त्या ठिकाणी आपण तो डॉक्टर ती डॉक्टर असं म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालील म्हण पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागे पर्यायातील योग्य शब्द सांगा. कोंबड्याचा मांडा करून खाणे. पर्याय क्रमांक 3 मांडा आहे. कोंबड्याचा मांडा करून खाणे. मग याचा अर्थ काय होतो, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या छोट्याशा गोष्टीमध्ये समाधान मानून जगणे म्हणजे ह्याचा काय होतो, या म्हणीचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे जाहिरात दिलेली 13 ते 15. खालील जाहिरात वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आता बघा जाहिरात वाचण्याच्या अगोदर 13 ते 15 प्रश्न आपण काय करूया, वाचून घेऊया. वरील जाहिरातीनुसार श्रेष्ठ दान कोणते आहे. रक्तदान कोणत्या दिवशी आहे. दुर्लक्ष करणे या रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात. हे 13 ते प्रश्न आहेत. आता आपण जाहिरात वाचूया. रक्तदान श्रेष्ठ दान. 14 जून जागतिक रक्तदान दिनानिमित्त युथ फाउंडेशन क्रीडा मंडळ मनेराजुरी आयोजित भव्य रक्तदान शिबिर गुरुवार दिनांक 10 जून 2018 रोजी सकाळी 11 ते 3 रक्तदारांना प्रमाणपत्र दिले जाणार. तर आता 13वा प्रश्न आहे वरील जाहिरातीत श्रेष्ठ दान कोणते आहे. तर या ठिकाणी बघा सुरुवातीलाच रक्तदान श्रेष्ठ दान आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 रक्तदान हे कसं आहे, श्रेष्ठ आहे. 14वा रक्तदान कोणत्या दिवशी आहे. बघा गुरुवार दिनांक 10 जून म्हणजे वार दिलेला आहे. कोणता वार आहे, गुरुवार. त्यानंतर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात. तर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस रक्तदाता, रक्तदारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे, रक्तदाता म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 16. तर दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे डोळे झाक करणे. दुसरा पर्याय आहे डोळे निवणे. याचा अर्थ मनातील इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटणे. कान देणे. कान देणे म्हणजे कान देऊन ऐकणे, कान खकारणे, टवकारणे, लक्षपूर्वक ऐकणे. त्यानंतर तोंड बंद करणे म्हणजे बोलण्यास मनाई करणे किंवा काहीही न बोलणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा आहे 17 नंबरचा प्रश्न म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात. तर म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. वासरू हे गाईचं असतं, करडू हे शेळीचं असतं, तर शिंगरू हे काय असतं, घोड्याचं असतं. पुढे 18 ते 20 खालील संवाद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. आपण काय करतो, उतारा असेल, संवाद असेल, कविता असेल, जाहिरात असेल, अगोदर काय करायचे त्याचे प्रश्न वाचून घ्यायचे. आता 18 ते 20 म्हणजे हे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण आधी काय करूया, वाचून घेऊया. संवादासाठी किती व्यक्तींनी भाग घेतला असावा. आबा काय खरेदी करणार आहे. वरील संवाद कोठे घडला असावा. आता आपण काय करू, हा संवाद वाचू. आबा कोणाकडे चाललात. दुकानात जाऊन येतो. काय काम आहे. मी करतो की. अजिम म्हणाला. अरे हे बघ समोरच आहे दुकान. अरे बेटा कापड पिशवी घेणार आहे. बाजार आहे ना आज. भाजीपाला घेतो जरा. अजिम म्हणाला.
छान करताय आबा तुम्ही. आम्ही पण मुले प्लॅस्टिक पिशव्या बंदीसाठी प्रयत्न करतोय आमच्या पथनाट्यातून. अरे वा बाळांनो, खूप छान. आता प्रश्न क्रमांक आहे 18. संवादासाठी किती व्यक्तींनी भाग घेतला? तर या ठिकाणी बघा, आबा आणि अजिम हे दोनच व्यक्ती या ठिकाणी काय होतात, बोलतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 2 व्यक्तींनी भाग यासाठी घेतला. आबा काय खरेदी करणार आहेत? काय खरेदी करणार आहेत आबा? कापड पिशवी घेणार आहे म्हणतायत आबा, बरोबर का? म्हणून आबा हे कापडी पिशवी घेणार आहेत. आता वरील संवाद कोठे घडला असावा? तर हे बघ समोरच आहे दुकान असं म्हणतायत, आणि या ठिकाणी शेतात काही दिलेलं नाही, शेतात दुकान नसतं, घरात नसतं, शाळेत तिथं नाही, मग रस्त्यात हा संवाद कुठे घडला असेल? रस्त्यात घडला असेल. पुढचा प्रश्न आहे बघा, मोबाईल या शब्दाला मोबाईल या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय? तर मोबाईल या इंग्रजी शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, भ्रमणध्वनी हा आहे. त्यानंतर पुढे पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे 22 नंबर. जागतिक स्पर्धेत 6वे सुवर्णपदक बॉक्सिंगमध्ये मिळवणारी भारतीय खेळाडू कोण? आता बॉक्सिंग म्हटले तर मग याच्यामधली बॉक्सिंग मधली खेळाडू आपल्याला काय करायची, शोधायची आहे. तर याच्यामध्ये बघा, मेरी कोम ही जी खेळाडू आहे ही बॉक्सिंगमध्ये आहे. पी व्ही सिंधू बॉक्सिंगमध्ये आहे का? नाही. पी व्ही सिंधू ही बॅडमिंटनपटू आहे. सानिया मिर्झा बॉक्सिंगमध्ये आहे का? तर नाही. सानिया मिर्झा ही टेनिसपटू आहे. मिताली राज बॉक्सिंगमध्ये आहे का? नाही. तर मिताली राज ही काय आहे, क्रिकेटपटू आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 मेरी कोम. पुढचा शब्द गप्पा. पुढचा प्रश्न 23 नंबरचा. गप्पा टिंबटिंब या शब्दासाठी जोड शब्द कोणता? तर गप्पा गोष्टी. गोष्टी हा पर्याय काय होतो, बरोबर येतो. पुढचा प्रश्न बघा, योग्य अलंकारिक शब्द कोणता वापराल? पोलिसांनी चोरांना टिंबटिंब दाखवले. तर पोलिसांनी चोरांना 14वे रत्न दाखवले, म्हणजे त्यांनी काय केलं, एखादी घटना घडली असेल, ते चोर मान्य करत नसतील, त्यावेळेस त्यांना 14वे रत्न दाखवले, त्यामुळे म्हणजे त्यांना शिक्षा केली असं याचा अर्थ होतो. तर 14वे रत्न दाखवले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. जसे साधूंचा जथा तसे काजूंचे काय? तर जसे साधूंचा जथा तसे काजूंची गाथण असते. समूहदर्शक शब्द येतं. बाग ही बाग फुलांची बाग असते, फळांची बाग असते, आंब्याची राई असते. अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर मराठी पेपर सराव क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आपण सर्वांनी प्रश्न समजून घ्या, व्हिडिओ पाहून प्रश्न समजून घ्या आणि चुकलेली उत्तरं समजून घ्या. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. यानंतर आपण गणित हा उद्याच्या व्हिडिओमध्ये यानंतरच्या व्हिडिओमध्ये गणितची प्रश्नपत्रिका सराव क्रमांक 5 ही पाहणार आहोत. धन्यवाद.